कामगार विभाग भरती 2026 चे परीक्षा वेळापत्रक आत्ताच थोड्या वेळापूर्वी अधिकृत वेबसाईटवरती, अधिकृत संकेतस्थळावरती अपलोड करण्यात आलेले आहे. परीक्षा ही 29 तारखेला आहे. 29 आणि 30 या 2 दिवसामध्ये पेपर होणार आहेत. लेखापाल आणि लघुटंक लेखक यांच्यासाठी एक शिफ्ट आहे. निरीक्षक या पदासाठी 6 शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जवळपास एकूण 35,000 अर्ज आलेले आहेत. निरीक्षक पदासाठी 33,000 समथिंग अर्ज आहेत, 33,000 प्लस. तर एक योग्य नियोजन करून अजूनही तुमच्याकडे 20 दिवस आहेत. चांगला अभ्यास करून चांगलं रिव्हिजन करा आणि ही पोस्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकते. 20 दिवसामध्ये कुठलाही वेळ न दवडता 10 ते 12 तास अभ्यास करा. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल म्हणजे कायदे आणि बाकीचा जो नॉन टेक्निकल पार्ट आहे, मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि जो सामान्य ज्ञानचा भाग आहे, TCS पॅटर्नची त्याची चांगल्या प्रकारे तयारी करा. कारण की कायद्यामध्ये जवळपास सर्वांनाच मार्क्स नाही पडणार, कारण की सिलेबस खूप वास्ट आहे. त्यांनी एक प्रॉपर सिलेबस दिलेला नाहीये. फक्त वेबसाईटवर जेवढे कायदे तेवढे करा असं सांगितलं होतं. सर्वच कायद्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न नाही विचारणार. जे 4 लेबर कोड आहेत ते खूप महत्वाचे आहे. त्यानंतर जे माथाडी ऍक्ट आणि सुरक्षा रक्षक ऍक्ट जो दिलाय तो सिलेबस मध्ये, नोटिफिकेशन मध्ये, ते 2 ऍक्ट खूपच महत्वाचे आहे. आणि 4 लेबर कोड याच्यावरती जवळपास तुमचे 25 प्लस प्रश्न येतील. ठीक आहे. तर चांगली रिव्हिजन करा. नॉन टेक्निकललाही भर द्या. नॉन टेक्निकल मध्ये जास्तीत जास्त म्हणजे 100 प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा. तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल. ठीक आहे. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.